आम्ही स्पुर्णाची जी मंडळी आहे तिला लिहिलेलं पाहिलं. तिसरं पत्र आम्ही परगम याला लिहिलेलं पाहिलं. आणि आता चौथं जे पत्र आहे ते थुअतिराच्या कलीसियाला आहे. प्रियानो, आम्ही पाहतो की प्रत्येक मंडळीला प्रभू पत्राची सुरुवात करत असताना प्रियानो वेगवेगळ्या प्रकारे सुरुवात करत आहे. जसं इफिसकाच्या मंडळीला पत्र लिहित असताना प्रभू काय बोला माहिती आहे? काय बोला? आत्म्याच्या द्वारे यवन त्या ठिकाणी लिहित आहे. काय बोलत आहे तो प्रियानो? ज्याच्या हातामध्ये 7 तारे आहेत उजव्या हातामध्ये आणि जो समयामधून चालतो तो परमेश्वर असं म्हणतो. प्रियानो, मी पाहतो की स्पुर्णाच्या कलीसियाला पत्र लिहित असताना तो असं म्हणतो की जो पहिला व शेवटला, जो मेला होता तो जिवंत आहे, तो असं म्हणतो. परगमच्या कलीसियाला तो म्हणतो की ज्याच्या हातामध्ये दुधारी तलवार आहे तो. आणि आज जी कलीसिया आम्ही थुअतिराची कलीसिया पाहतो प्रियानो, त्या कलीसियाला तो पत्र लिहित असताना म्हणतो की ज्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे आहेत आणि ज्याचे पाय सोन पितळासारखे आहेत तो देवाचा पुत्र असं म्हणतो. हालेलुया. या पत्रामध्ये आम्ही पाहतो येशूला देवाचा पुत्र म्हणण्यात आलेला आहे. हालेलुया. प्रियानो, या जगामध्ये एकच परमेश्वराचा पुत्र आहे, त्याचं नाव प्रभू येशू ख्रिस्त आहे. प्रियानो, तो या जगामध्ये तारणाची आणि प्रियानो आमच्या उद्धाराची योजना घेऊन आला. आणि बायबल सांगतं की तो या थुअतिरा कलीसियाला काय बोलत आहे. प्रियानो, मी पाहतो या काळामध्ये मंडळामध्ये या गोष्टी सगळ्या चालू आहेत. प्रियानो, जे काही तुम्ही पत्र आता पाहत आहात प्रियानो लिहिलं गेलेलं ते पत्र वास्तविकता आहे प्रियानो आजच्या जीवनाची. आणि शैतान हे वचन लोकांना ऐकू देत नाही. अनेक लोकांना घरी ठेवलं शैतानाने, आज ऐकू नाही दिलं त्यांना. कारण की त्याला माहित आहे तरी हे वचन त्यांनी ऐकलं तर त्यांचं जीवन परमेश्वर बदलून टाकणार आहे. त्यांच्या जीवनामध्ये तो अद्भुत गोष्टी करणार आहे प्रियानो, हे त्यांना माहित आहे प्रियानो. आणि म्हणून प्रियानो शैतान या गोष्टी लोकांना ऐकू देत नाही. परंतु तुम्ही धन्य लोक आहात, आज त्या कलीसियामध्ये तुम्ही आलेला आहात आणि देवाचं वचन तुम्ही ऐकत आहात प्रियानो. हालेलुया. प्रेज लॉर्ड. देवाची इच्छा आहे की तुम्ही त्याचं वचन ऐकावं प्रियानो. या थुअतिरा कलीसियाला पत्र लिहित असताना प्रियानो खूप सुंदर प्रियानो रचना केली वाक्याची की ज्याचे डोळे कसे आहेत? अग्नी ज्वालेसारखे आहेत. म्हणजे त्या डोळ्यामध्ये काय आहे? प्रकाश आहे. त्यावेळेस प्रकाश येतो प्रियानो, अंधकार निघून जातो. प्रकाशामुळं सगळ्या काही गोष्टी स्पष्ट होतात प्रियानो. हालेलुया. त्याच्याकडे प्रकाश आहे प्रियानो. त्याचे डोळे प्रियानो अग्नी ज्वालेसारखे आहेत आणि बायबल सांगते त्याचे पाय सोन पितळासारखे आहेत प्रियानो. तो देवाचा पुत्र मंडळीला पत्र लिहित आहे प्रियानो. तो मंडळीला काय म्हणत आहे त्या आजच्या सकाळी आम्ही ऐकणार आहोत प्रियानो. थुअतिरा इथली जी कलीसिया आहे, हा जो भाग आहे प्रियानो थुअतिरा, किंग अलेक्झांडर आम्हाला माहित आहे प्रियानो, किंग अलेक्झांडर या ठिकाणी राहून गेलेला आहे. त्याची जी मुलगी आहे त्या मुलीचं नाव थुअतिरा होतं. आणि म्हणून बहुतांश असे लोक म्हणतात की त्याच्या नावावरून या कलीसियाचं नाव थुअतिरा असं म्हणण्यात आलं प्रियानो या कलीसियाला. हालेलुया. आणि कलीसिया अतिशय छोटी कलीसिया आहे, छोटी मंडळी आहे. बायबलमध्ये असं काही म्हटलं नाही प्रियानो की छोट्या मंडळीमध्ये प्रभू नाही, मोठ्या मंडळीमध्ये प्रभू आहे, असं कुठंच लिहिलं नाही प्रियानो. हालेलुया. ही जी मंडळी आहे ही सर्व मंडळीपेक्षा अतिशय छोटी मंडळी आहे. पण बायबल सांगतं की परमेश्वर या मंडळीला जास्त वचनाच्या द्वारे बोलत आहे प्रियानो. हालेलुया. छोटी कलीसिया परंतु जास्त प्रभू बोलत आहे. होऊ शकतं आमची कलीसिया छोटी आहे पण प्रभू जास्त आमच्याशी बोलत आहे प्रियानो. हालेलुया. थुअतिरा ही कलीसिया छोटी कलीसिया होती प्रियानो, परंतु या छोट्या कलीसियाला 7 कलीसियापैकी सगळ्यात मोठा संदेश प्रभूने दिलेला आहे. हालेलुया. म्हणजे प्रभू या कलीसियाची जास्त बोललेला आहे. होऊ शकतं आमची कलीसिया छोटी आहे पण प्रभू आमच्याशी जास्त बोलत आहे प्रियानो. हालेलुया. आम्ही आमेन ऐकू शकतो. प्रेज द लॉर्ड. देव कलीसियाला काय म्हणतो प्रियानो? त्या थुअतिरा कलीसियाला प्रभू काय बोलत आहे त्याच्या सकाळी आम्ही ऐकणार आहोत प्रियानो. आम्ही पाहतो योहान पात्म नावाच्या बेटावर आहे आणि पात्म नावाच्या बेटावर असताना तो मराठीमध्ये काळ्या पाण्याची शिक्षा म्हणजे जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. आणि जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना देव त्याला प्रकट करत आहे कलीसियाबद्दल. हालेलुया. येशूचं स्वर्गारोहण झालं, त्याचे शिष्य काच भोगत आहेत, परंतु येशू स्वर्गामध्ये स्वस्थ बसलेला नाहीये, त्याचं लक्ष त्याच्या कलीसियाकडे आहे प्रियानो. हालेलुया. प्रियानो, त्याचं लक्ष तुमच्याकडे आणि माझ्याकडे आहे प्रियानो. आज प्रभू इथं नाहीये, स्वर्गात आहे प्रियानो, परंतु त्याचं लक्ष मंडळीकडे आहे प्रियानो. हालेलुया. आम्ही आमेन ऐकू शकतो. देवाचं लक्ष तुमच्याकडे आहे प्रियानो. हालेलुया. तो स्वर्गात आहे पण तो आज तुमच्याकडे पाहत आहे, त्याचं लक्ष तुमच्याकडे आहे प्रियानो. आणि काय म्हणतो या कलीसियाला ते आम्ही वाचूया प्रियानो. वाचूया. तुझी कृत्ये आणि तुझी प्रीती, विश्वास,
सेवावधी ही मला ठाऊक आहे. पुन्हा एकदा वाचूया. तुझी कृत्य आणि तुझी प्रीती तुझी प्रीती, तुमचे काम, तुमचं प्रेम, विश्वास सेवा वधी ही मला ठाऊक आहे. ही मला काय आहे, ठाऊक आहे. परमेश्वर तुमच्याबद्दल सर्व काही जाणतो प्यानो. त्या कलिसियामध्ये काय होतं हे प्रभूला माहित होतं प्यानो. हालेलुया. आमच्या कलिसियामध्ये काय आहे हे आमच्या परमेश्वराला माहित आहे प्यानो. हालेलुया. कारण की त्याचे डोळे आग ज्वालेसारखे त्याचे डोळे आहेत प्यानो. ज्यावेळेस प्रकाश येतो त्यावेळेस प्रत्येक गोष्ट स्पष्ट होते प्यानो. हालेलुया. स्पष्ट क्लिअर दिसली जाते. देवाचा प्रकाश आज या कलिसियावर आहे प्यानो. त्याचे डोळे आज या मंडळीकडे लागलेले आहेत प्यानो. आणि या मंडळीमध्ये त्याला काय दिसत असेल प्यानो. बायबल सांगते की थोरदिराची जी कलिसिया आहे त्या कलिसियात प्रभूने काय पाहिलं, त्यांचं काम, कृत्य म्हटलंय. वाचूया परत. तुझी कृत्य. नंबर 1 त्यांची कामं त्याने पाहिली. आमच्या कलिसियातल्या लोकांची कामं प्रभू पाहतो. हालेलुया. हॅलो, मी आम्ही ऐकू शकतो. तुम्हाला भीती वाटते का देव तुमच्याकडे पाहतो म्हटल्यावर? ओ, त्याची करडी नजर नाही तर त्याची प्रेमाची नजर आमच्याकडे आहे. हालेलुया. बायबल सांगते की तुझी कृत्य आणि तुझी प्रीती. तुझी काय प्रीती म्हणजे तुमचं प्रेम. प्रभू तुमचं कृत्य पाहतो आणि तुमचं प्रेम पण पाहतो. हालेलुया. किती छान म्हटलंय त्या. तुम्ही केलेली कामं प्रभू पाहतो. तुमची जी कृत्य आहेत किंवा तुमची जी प्रीती आहे ती प्रीती देवाला ठाऊक आहे प्यानो. प्रीती हे सर्वश्रेष्ठ दान आहे बायबल सांगतो. आमेन. बायबल मध्ये सांगते सगळ्या गोष्टी रद्द होतील. सगळ्या गोष्टी प्यानो. प्रेम अतिशय महत्वाचं आहे. ते सर्व काळ टिकणार आहे प्यानो. प्रीती सर्व काळ टिकणारी आहे प्यानो. देवाच्या प्रिय लोकांनो, परमेश्वर तुमच्यावर प्रेम करतो. त्याची इच्छा आहे प्यानो की तुम्ही आणि मी त्याच्या प्रीतीमध्ये असावं प्यानो. त्याच्या प्रेमामध्ये असावं ही परमेश्वराची इच्छा आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, या कलिसियामध्ये काय गोष्टी परमेश्वराने पाहिल्या. नंबर 1 बायबल सांगतं त्यांची कामं परमेश्वराने पाहिली. देव आमच्या कामाला पाहतो. हॅलो, मी आमेन ऐकू शकतो. देव आमच्या कामाला पाहतो. देव आमची कामं पाहतो प्यानो. हालेलुया. म्हणून आमचं काम देवाला आवडणारं काम आमचं असलं पाहिजे प्यानो. बायबल सांगतं की त्यांच्यातली जी प्रीती होती, जे प्रेम होतं मंडळीमधलं, ते प्रेम परमेश्वरानं पाहिलं प्यानो. हालेलुया. देव आमचे कृत्य पाहतो प्यानो. देव आमची कामं पाहतो आणि देव आमच्यामधलं असणारं प्रेम पण पाहतो. पुढे काय म्हटलं वाचूया. विश्वास. आणखी काय. देवावरचा आमचा विश्वास प्रभू पाहतो. परमेश्वरावरचा विश्वास, देवावरचा विश्वास प्रभू काय करतो, पाहतो. बायबल सांगतं. आमेन. पुढे काय म्हटलंय. सेवावधी. सेवा, तुम्ही केलेली सेवा प्रभू पाहतो. आमेन. जर तुम्ही सेवा केली असेल तर प्रभूने ती तुमची सेवा पाहिलेली आहे. वाचूया पुढे. सेवावधी ही मला ठाऊक आहे. आणि तुमचा धीर पण तुम्हाला माहित आहे. हालेलुया. या कलिसियामधल्या लोकांचं चरित्र प्रभूला माहित आहे. त्यांची कामं माहित आहेत. त्यांचं प्रेम माहित आहे. त्यांचा विश्वास देवाला माहित आहे. त्यांचा धीर देवाला माहित आहे प्यानो. हालेलुया. देवाच्या लोकांना तुम्हाला परमेश्वर ओळखतो. हालेलुया. मी आम्ही ऐकू शकतो. कलिसिया, देव तुम्हाला ओळखतो. कलिसियाकडे तुमचं लक्ष आहे. थोरदिरा या कलिसियात प्यानो देवाचं लक्ष होतं. आणि या देवाच्या प्यानोच्या मंडळीमध्ये काय काय आहे ना ते सगळं पाहिलं. आता प्रभू काय बोलत आहे. वाचूया. आणि तुझी शेवटची कृत्य पहिल्या कृत्यांपेक्षा अधिक आहे. तुझी शेवटची कृत्य पहिल्या कृत्यांपेक्षा अधिक आहे. पहिल्या कृत्यांपेक्षा अधिक आहे. म्हणजेच काय सांगतो तो, जे तुम्ही करत आहात ना ते अधिक चांगलं तुम्ही नंतर केलं. आमेन. सुरुवात तुमची छोटी असेल पण पुढच्या गोष्टी तुम्ही अधिक चांगल्या केल्या. हालेलुया. पहिला शब्द या ठिकाणी आला इफिसकराच्या मंडळीला. हाच शब्द परमेश्वर वापरत आहे. पण तो हा शब्द इफिसकराच्या मंडळीला प्रभू दुसऱ्या अर्थाने वापरत आहे. प्रभू त्या कलिसियाला काय म्हणत आहे की तू पहिली प्रीती विसरला आहे. हालेलुया. पण तू या कलिसियाला म्हणतो जे तुझं पहिलं काम आहे ते तू काय केलंस, दुसऱ्यांदा अधिकच ते केलंस. म्हणजेच ही कलिसिया देवामध्ये अधिकच वाढत गेली. आमेन. मंडळी, तुम्ही देवामध्ये वाढत गेलं पाहिजे. आमेन. देवाची इच्छा तुम्ही वाढत जावं. पौल एक ठिकाणी म्हणतो, पौल त्याच्या वचनामध्ये एक ठिकाणी म्हणतो की तुम्ही कुठपर्यंत निळ्या दुधाची अपेक्षा बाळगता. तुम्ही आतापर्यंत काय खायला पाहिजे होतं, जड अन्न. तुम्ही प्रौढ व्हायला पाहिजे होतं. अनेक लोकांना कलिसियामध्ये आता काय चाललंय ते समजत नाही. त्यांना काय वाटतं खूपच जड अन्न हे डोक्यावरून चाललंय. ते मस्त होतं, लाजर सुटला, भिकाऱ्याचं जीवन येशूने बदललं, हे केलं ते केलं, ते बरं होतं, ते चांगलं होतं. हे लोकांना आवडतं. ते निर्दूत झालं प्यानो.
आता तुम्ही प्यानो बालक नाही, तर आता तुम्ही पालक आहात प्यानो. आता तुम्ही प्रौढ व्हायला पाहिजे. जड अन्न म्हणजे देवाचं जे दीप वचन आहे ते तुम्ही समजायला हवंय प्यानो. आमेन. आणि या समयामध्ये तुम्ही आणि आहोत प्यानो. आणि म्हणून या कलिसियात तो म्हणतो की तुझं पहिले ज्या गोष्टी आहेत तू शेवटच्या याच्यामध्ये तुझ्या अधिक वाढवल्यास, म्हणजे देवाच्या गोष्टीमध्ये ही कलिसिया अधिक वाढत गेली. आमेन. आमची कलिसिया सुद्धा या शेवटच्या काळामध्ये देवामध्ये अधिकच वाढत गेली पाहिजे. हॅलो, मी आमेन ऐकू शकतो? हो प्रियानो, देव आमच्या बरोबर आहे. तो आमचा चांगला परमेश्वर आहे. स्वर्गात जायचंय तुम्हाला? स्वर्ग में हम जाएंगे, वहां स्तुति करते रहेंगे. स्वर्ग में हम जाएंगे, वहां स्तुति करते रहेंगे. वहां भी स्तुति करेंगे. यस लॉर्ड, यहाँ भी स्तुति करेंगे, वहां भी स्तुति करेंगे. स्वर्ग में हम जाएंगे, वहां स्तुति करते रहेंगे. स्वर्ग में हम जाएंगे, वहां स्तुति करते रहेंगे. मेरा आत्मा के पार जाएंगे, मेरा यीशु रहता वहाँ. नीले आसमां के पार जाएंगे, मेरा यीशु रहता वहाँ. हम मिलेंगे बादलों पर, हम मिलेंगे बादलों पर. देखेगा सारा जहां, देखेगा सारा जहां. नीले आसमां के पार जाएंगे, मेरा यीशु रहता वहाँ. नीले आसमां के पार जाएंगे, मेरा यीशु रहता वहाँ. मेरा यीशु रहता वहाँ. Praise the Lord. आमेन. स्वर्गाबद्दल तुम्हाला हमेशा जरा सांगावं लागेल, कारण की मग तुम्ही उत्सुकतेने हा संदेश ऐकताल प्रियानो. आमेन. कारण की कलिसियाला देव स्वर्गामध्ये घेऊन जाण्यासाठी येणार आहे. हालेलुया. आणि म्हणून कलिसिया प्रभूला स्वच्छ पाहिजे, कलिसिया त्याच्या इच्छेप्रमाणे पाहिजे. म्हणून तर आज देव आमच्या कलिसियाला बोलत आहे प्रियानो. देवाला या कलिसियाला त्याच्या महिन्याच्या समयामध्ये उचलायचं आहे प्रियानो. हालेलुया. या आमेन ऐकू शकतो? कोणाला आनंद होत नाही का आमची कलिसिया उचलली जावी? आमेन. प्रेज द लॉर्ड. आमची कलिसिया देवाने उचलावी प्रियानो. यासाठी देव आमच्या कलिसियाला तयार करत आहे प्रियानो. हालेलुया. देवाचं वचन, या वचनातून देव का बोलत आहे माहितीये? देव मंडळीला तयार करत आहे. मंडळी, देव तुमच्यावर प्रेम करतो, तो तुम्हाला स्वर्गामध्ये घेऊन जाऊ इच्छित आहे. हालेलुया. आणि म्हणून या चोटीच्या कलिसियाला प्रभू सांगत आहे की तुझ्यातल्या सगळ्या गोष्टी मी पाहिल्या आणि त्या मला आवडल्यात. आणखी त्याच्यामध्ये तू पुढे चाललास त्याबद्दल धन्यवाद. त्याबद्दल सुद्धा प्रभू त्याची स्तुती करत आहे. आता पुढे काय करतो वाचूया. तरी तुला दोष देणे मला प्राप्त आहे, कारण इजबेल नावाची जी स्त्री आपणाला संदेष्टी म्हणविते आणि जार कर्म करण्यास व मूर्तीला दाखविलेला नैवेद्य खाण्यास माझ्या दासांना शिकवून भुलविते, तिला तू तसे करू Praise the Lord. आमेन. प्रभू एक बाजूला मंडळीची स्तुती पण करत आहे आणि एका बाजूला ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या चुकीच्या गोष्टीबद्दल सुद्धा प्रभू बोलत आहे. आमेन. म्हणजे देवाचं बोलणं किती छान आहे ना. पहिली स्तुती करायची आणि नंतर चुका दाखवायच्या. सगळ्या कलिसियातले लेटर तुम्ही वाचा प्रियानो. सगळ्या मंडळीबद्दल प्रभू चांगलं बोलत आहे सुरुवातीला, पण नंतर जे चुकलंय त्याबद्दल तो त्यांना दोष लावत आहे. एकच कलिसिया आम्ही पाहिली, ज्या कलिसिया आता आम्ही पाहत आहोत त्याच्यापैकी जी स्मुर्ना नावाची कलिसिया आहे, त्या कलिसियाला प्रभू कुठलाच दोष देत नाही प्रियानो. आमेन. आमची कलिसिया सुद्धा अशीच असली पाहिजे की आमच्या कलिसियाला प्रभूने कुठला दोष देऊ नये प्रियानो. आमेन. प्रेज द लॉर्ड. ओ देवाची स्तुती असो प्रियानो. आणि आता या कलिसियाला प्रभू दोष काय देत आहे वाचूया. प्रभू या कलिसियाला म्हणत आहे, तरी तुला दोष देणे मला प्राप्त आहे. तरी मला तुला दोष देणं प्राप्त आहे, कारण इजबेल नावाची जी स्त्री आपणाला संदेष्टी म्हणविते. बस आता प्रभू एका स्त्रीबद्दल बोलत आहे. लक्षपूर्वक ऐका. एका स्त्रीबद्दल बोलत आहे. काय त्या स्त्रीचं नाव? काय नाव? इजबेल. बस एवढं जरी नाव लक्षात राहिलं तर शिकले तुम्ही समजायचं. आता प्रभू म्हणत आहे एका स्त्रीबद्दल की इजबेल नावाची स्त्री आहे, त्याबद्दल प्रभू या मंडळीला दोष देत आहे. काय दोष देत आहे वाचूया. इजबेल नावाची जी स्त्री आपल्याला संदेष्टी म्हणविते. नंबर 1, ही स्त्री स्वतःला काय म्हणत आहे? संदेश. संदेष्टी म्हणत आहे. वाचूया.
आणि जार कर्म करण्यास व मूर्तीला दाखविलेला नैवेद्य खाण्यास फास्ट वाचल्या आपण. माझ्या दासांना शिकून भुलविते, तिला तू तसे करू देतोस. हा तिने पश्चाताप करावा म्हणून मी तिला अवकाश दिला, तरी आपल्या जार कर्माबद्दल पश्चाताप करण्याची तिची इच्छा नाही. आमेन. आता प्रभू या कलिस्याला इस्मेल नावाच्या स्त्रीकडे नेत आहेत. तो काय म्हणत आहे की मी तुला एका गोष्टीबद्दल दोष देत आहे, कारण की या मंडळीमध्ये एक स्त्री आहे. त्या स्त्रीचं नाव काय? इस्मेल. आणि या स्त्रीबद्दल तुम्ही मला तुला दोष देणं भाग आहे. ही स्त्री कोण आहे? त्यानंतर पवित्र शास्त्रामध्ये वाचूया काय आहे त्याचं आणखी जीवन तिचं वाचूया बरं. आणि जार कर्म करण्यास त्याचं पहिलं वचन तुलाच वाचूया. तरी तुला दोष देणे मला प्राप्त आहे, हा. कारण इस्बेल नावाची जी स्त्री आपला संदेश म्हणविते. आता नंबर 1 ही स्त्री कलिस्यामध्ये आहे, मंडळीमध्ये. काय तिचं नाव? हा तुम्ही बोला म्हणजे माझ्या लक्षात येईल, तुम्हाला समजतं की नाही. काय नाव आहे त्या स्त्रीचं? हा संदेश नाही, हा टीचिंग आहे, त्यानं शिक्षण आहे. म्हणून मी तुम्हाला बोलत राहणार असं साधारण तुम्हाला बोलायचा चान्स आहे, मध्ये शिक्षण आहे त्यानं, आणि म्हणून तुम्ही बोलत राहा. काय नाव आहे त्या स्त्रीचं? इस्बेल. आता ही स्त्री स्वतःला काय म्हणत आहे? हॅलो, काय म्हणत आहे? कोणी आहे का आपल्यामध्ये असं म्हणतं मी संदेष्टी आहे? आता यातून तुम्ही पार का प्यानो, तुम्ही जर इस्बेलचं नाही ना तुम्ही दबोरासारखी संदेष्टी असलं पाहिजे प्यानो, जी देवाच्या लोकांना प्रोत्साहन करणारी, जी देवापासून आलेला शब्द त्या राजाला सांगणारी प्यानो, आणि इस्रायल लोकांना विजय देणारी अशी संदेष्टी तुम्ही असलं पाहिजे. या इस्बेल समान तुम्ही संदेष्टी नसावा प्यानो, जी स्वतःला संदेष्टी म्हणत आहे. नंतर आणि जार कर्म करण्यास व मूर्तीला दाखविलेलं नैवेद्य खाण्यास. हा, ती जार कर्म करत आहे आणि मूर्तीला दाखवलेलं जे नैवेद्य आहे, नैवेद्य खाण्यास माझ्या दासांना शिकवून भुलविते. हा, ती माझ्या दासांना नैवेद्य खाण्याचं काय करत आहे? शिकवत आहे. आणि ती दासांना काय करत आहे? भुलवत आहे. पण कलिसामध्ये ती एक स्त्री आहे, ती स्वतःला संदेष्टी म्हणत आहे, पण ती विभेक्षण करत आहे, त्या जार कर्म करत आहे. आणि लोकांना बायबल सांगतं जे नैवेद्य आहे, जे काही मूर्तीला दाखवलेले नैवेद्य आहे, असं खाण्यासाठी ती लोकांना प्रोत्साहित करत आहे. पहा कलिस्यामध्ये प्यानो असे काही लोक असतात की केवळ प्रभूचं नाव प्यानो लेबल त्यांच्यावर असतं, पण त्यांचे कर्म प्रभूला प्रभू सारखी त्यांचं चाल चलत नसतं. प्यानो हालेलुया. आम्ही पाहतो ही स्त्री प्यानो कलिस्यामध्ये आहे, स्वतःला संदिष्टी म्हणत आहे, पण ती काय करत आहे? व्यभिचार करत आहे, जार कर्म करत आहे, आणि लोकाला देवाच्या सेवकाला सुद्धा काय करत आहे? प्यानो ते भुलवत आहे. बायबल सांगतं ते त्यांना सुद्धा फसवत आहे. वाचूया पुढं. तिला तू तसे करू देतोस. हा, तिला तू तसे काय करतोस? हा, तर प्रभू या कलिस्याला दोष काय देत आहे? इस्मेल नावाची जी स्त्री आहे, तिला तिचं कर्म मंडळीमध्ये करण्यासाठी तू रोकत नाहीस, तर तू तिला इजाजत दिली आहेस. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, कलिस्यामध्ये एखादी स्त्री चुकीच्या पद्धतीने प्यानो काही गोष्टी करत असेल, तर तिला थांबवणं अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. प्यानो हालेलुया. आणि म्हणून देवाच्या प्रिय लोकांनो, परमेश्वर या मंडळीला दोष देत आहे. एखादी स्त्री प्यानो चुकीच्या पद्धतीनं प्यानो वागत आहे कलिस्यामध्ये, तर तिला आम्ही ताडना दिली पाहिजे, तिला बोललं पाहिजे, तिला आम्ही रोखलं पाहिजे. जर तुम्ही रोकत नाही तर प्रभू तुम्हाला दोष देत आहे. हालेलुया. आणि या स्त्रीचा मकसद काय आहे इस्बेलचा? तर बायबल सांगते की दासाला काय करणं? भुलविणं, वेगळ्या मार्गाला लावणं, दासावर कंट्रोल करायला पाहणं, हा इस्बेलचा स्पिरिट आहे, हा इस्बेलचा स्वभाव आहे. आता इस्बेल काय आहे प्यानो? तर इस्बेल स्त्री म्हणजे काय आहे? हा एक आत्मा आहे प्यानो. ओके, चला तर मी इस्बेल साठी तुम्हाला प्यानो जुन्या करारामध्ये घेऊन जाईल. इस्बेल हे नाव जुन्या करारामध्ये आम्ही राजेच्या पुस्तकामध्ये पाहतो. पहिले राजे आणि दुसरे राजे यांच्या पुस्तकामध्ये आम्ही पाहतो. प्यानो आम्ही पाहतो इस्बेल नावाची जी स्त्री आहे, त्या स्त्रीबद्दल पाहत असताना आहाब नावाचा एक राजा होता. काय त्याचं नाव? आहाब त्याचं नाव होतं. वाचलं तर तुमच्या लक्षामध्ये राहणार नाही, म्हणून मी थोडी सांगतो तुम्हाला. आहाब नावाचा एक राजा होता, तो इस्रायली राजा होता, जिवंत देवाची आराधना करणारा तो व्यक्ती होता. पण त्यानं विवाह एका विधर्मी मुलीबरोबर केला, जी एका राजाची मुलगी होती दुसऱ्या प्रांतामध्ये, आणि तिचं नाव इस्बेल होतं. हालेलुया. पवित्र शास्त्रामध्ये विवाह कसा करायचा सांगितलंय आम्हाला? एक विश्वासणारा व्यक्ती दुसऱ्या विश्वासणाऱ्या व्यक्तीबरोबर विवाह करू शकतो. आमेन. इतर दुसऱ्या अनबिलीवर व्यक्तीबरोबर तो लग्न करू शकत नाही, कारण त्या अंधार आणि प्रकाश एकत्र राहू एकत्र राहू शकत नाहीत. आणि म्हणून जर मुलगा विश्वासणारा आहे तर मुलगी सुद्धा कशी पाहिजे?
विश्वासणारे, देवावर विश्वास करणारे. परंतु आम्ही या ठिकाणी पाहतो की आहाब असा व्यक्ती होता तो जिवंत देवाची आराधना करायचा, परंतु इस्रायल जिवंत देवाची आराधना करणारी नव्हती. प्रियानो, हालेलुया. मॅरेज जर आमचं चुकलं तर सगळ्या जीवनाचा गाडा चुकला. हॅलो, आमचं लग्न जर चुकलं प्रियानो तर माणूस आयुष्यभर फिरत राहतो. लक्षात ठेवा. आणि म्हणून इथं चूक होऊ द्यायची नाही प्रियानो. एक विश्वासणाऱ्या व्यक्तीनं विश्वासणाऱ्या व्यक्तीबरोबरच लग्न केलं पाहिजे. हॅलो, मी आम्ही ऐकू शकतो. अनेक लोक म्हणतात पास्टर झाले आमचा. ठीक आहे, तुमच्या मुलाबाळाबद्दल पहा या गोष्टी. एक विश्वासणारा व्यक्ती विश्वासणाऱ्या व्यक्तीबरोबर लग्न केलं पाहिजे. पण आम्ही पाहतो की आहाबाचा निर्णय पहिला चुकला. काय निर्णय चुकला? की त्यानं विधर्मी बायको केली, जी अन्न देवताची आराधना करत होती. प्रियानो, जिला जिवंत देवाबद्दल माहित असूनही ती त्याचा तिटकारा करणारी स्त्री होती. ती मूर्तीपूजक होती. प्रियानो, मूर्तीची पूजा करणारी होती. पण आहाब देवाची पूजा करणारा व्यक्ती होता, जिवंत देवाची आराधना करणार होता. पण त्याचं एक गणित चुकलं की त्याने जी बायको आहे ती कशी केली? विधर्मी केली. आपल्या जीवनामध्ये लग्नाचा निर्णय कधीही चुकू देऊ नका प्रियानो. आपल्या मुलाबाळाबद्दल सुद्धा एक विश्वासणारा व्यक्ती, आम्ही विश्वासणारे आहोत, आमचे मुलं मुली जिथं काय द्यायचंय आम्हाला ते सुद्धा विश्वासणारेच असले पाहिजेत. आता चूक आहाबाने केली की विधर्मी बायको केली. आता काय घडलं प्रियानो? ज्यावेळेस इस्रायलचं लग्न झालं आणि इस्रायलमध्ये येऊन राहू लागली प्रियानो, तिने काय केलं प्रियानो? ती आल्यानंतर तिनं मूर्तीपूजा सुरू केली. जिवंत देवाची आराधना करणं सोडून तिनं अन्न देवताची आराधना करणं सुरू केलं. प्रियानो, कुठं? आता देवाच्या व्यक्तीच्या घरामध्ये, आहाब राजाच्या तिथं. प्रियानो, आणि मग बायबल सांगतं की हळूहळू तिनं आहाबाचं जीवन सुद्धा बदललं आणि आहाबाला सुद्धा जिवंत देवाची आराधना करायचं सोडून द्यायला लावलं आणि अन्य देवताची आराधना, बाल जे देवत होतं त्या बाल देवताची आराधना करण्यासाठी सुरू करायला लावलं. त्याने आराधना सुरू केली. त्या हालेलुया. विचार करा, हा व्यक्ती जिवंत देवाची आराधना करणारा व्यक्ती, परंतु बायकोमुळे कशाची आराधना करायला लागला? मूर्तीची आराधना करायला लागला, बाल देवतांची आराधना करायला लागला. हॅलो, अनेक लोक असं म्हणतात ना, विश्वासणारे लोक, नाही मला आता काय झालंय, प्रगटीकरण झालंय, मी जर लग्न केलं त्या मुलीबरोबर तर काय होणार? तिचं कुळ बदललं जाणार. पण असं होतं, तीच याला बदलून टाकते लग्न झाल्यानंतर. हालेलुया. प्रियानो, असंच झालं आहाबाचं. आहाब जिवंत देवाची आराधना करणारा व्यक्ती, परंतु ज्यावेळेस त्यानं लग्न इस्रायल बरोबर केलं, इस्रायल आणि इस्रायलमध्ये आणि तिनं अन्न देवतांची आराधना सुरू केली. आणि काय केलं? एवढंच नाही तर तिने आहाबाला सुद्धा अन्न देवतांची आराधना करायला लावलं. देवापासून आहाबाला तिनं दूर केलं. किती खतरनाक आहे, देवापासून दूर केलं. आणि मग आम्ही पाहतो ती मूर्ती पूजा करू लागली. आणि नंतर आम्ही पाहतो या स्त्रीचा शृंगार कसा होता? भडकाऊ शृंगार होता. तिचं राहणीमान, लाईफस्टाईल भडकाऊ होतं एकदम. ओके, त्याच्याकडे मी नंतर येईल का. आणि तिसरी गोष्ट प्रियानोच्या जीवनातली, ही स्वतः मूर्ती पूजा करत होती आणि तिनं आहाबाला करायला लावली. आणि ज्यावेळेस आहाब देवाची आराधना करायला लावला अन्य, त्यावेळेस आहाबाबरोबर इस्रायल लोक सुद्धा अन्न देवताची आराधना करायला लागले. किती मोठं बाबा आहे प्रियानो, काय मोठा स्पिरिट आहे. म्हणून या इस्रायल स्पिरिट बद्दल प्रभू बोलत आहे प्रियानो. तिनं अगोदर आहाबावर ताबा घेतला आणि आहाबाच्या द्वारे ती मंडळीमध्ये म्हणजे लोकांमध्ये शिरली आणि लोकांना सुद्धा प्रियानो अन्न देवताची आराधना करायला तिने लावली. आणि मग काय झालं माहितीये? सगळं इस्रायल पापामध्ये बरबटलं गेलं. प्रियानो, एका व्यक्तीच्या द्वारे सगळे इस्रायल लोक खराब झाले. देवाच्या प्रिय लोकांनो, हाच स्पिरिट म्हणजे इस्रायलचा आत्मा आहे प्रियानो. आणि हाच आत्मा आज मंडळामध्ये काम करत आहे. हालेलुया. हा स्पिरिट आहे. अनेक लोक अशा असतात कलिसियामध्ये की हा स्पिरिट त्यांच्यामध्ये काम करत असतो. आणि हा स्पिरिट काय करतो? जो व्यक्ती मेन आहे चर्चमध्ये त्याच्यावर तो हमला करायचा प्रयत्न करतो. त्याला जर एका ताब्यात घेतलं तर सगळी कलिसिया आमच्या ताब्यामध्ये येईल. मग हा व्यक्ती काय करू लागतो? हळूहळू मेन जो व्यक्ती आहे चर्चचा त्याच्यावर हॅमरिंग करू लागतो. त्याला म्हणू लागतो, हा हे असं झालं पाहिजे कलिसियामध्ये, ते तसं झालं पाहिजे. मनाप्रमाणे, तिच्या मनाप्रमाणे तो तिला सेवकाला करण्याचं कलिसियामध्ये सांगतो. हा इस्रायलचा दुष्ट आत्मा आहे. हॅलो, तुम्ही जागृत आहात सर्वजण? जो कोणी मेन आहे त्या व्यक्तीवर तो स्पिरिट हमला करतो त्या स्त्रीच्याद्वारे आणि तो पूर्ण क्षणला कंट्रोल करू शकतो. आणि मग तो काय म्हणतो माहितीये? हा, हे असंच माझ्या इच्छेप्रमाणे झालं पाहिजे. हा,
ते सेवक नाही, सेवेमध्ये नाही, पण तो सांगणार पास्टरला, मी सांगणार ना असंच झालं पाहिजे, मी करणार ना, मी सांगतो तुम्हाला हे असंच झालं पाहिजे. हा आत्मा इजबेलचा आत्मा आहे. बायबल सांगतं, माझं बायबल सांगतं. हालेलुया. हा स्पिरिट ऑफ इजबेल, आणि तो कोणात पण शिरू शकतो. अनेक लोक इजबेलचा आत्मा म्हटल्यानंतर अशा स्त्रीला पाहतात की जिने नख पॉलिश लावली. कारण की इजबेलचा जो आत्मा होता तो इजबेल अशी स्त्री होती, ती भडकाऊ शृंगार करायची. तिच्याकडे नंतर येणार आहे मी थोड्या वेळाने त्या. आणि म्हणून अनेक लोक नख पॉलिश लावलेले लोक पाहतात, पावडर लावलेला आम्हाला हीच इजबेल आहे चर्चमधली. केवळ स्त्रीच प्रियानो, स्त्रीमध्ये तो आत्मा येत नाही, तर माणसामध्ये सुद्धा तो शिरतो प्रियानो. आमेन. आणि म्हणून सांभाळून प्रियानो, आम्ही शेवटच्या काळामध्ये आहोत. काय इजबेलचा आत्मा आमच्या जीवनामध्ये काम करत आहे काय? देवाच्या प्रिय लोकांनो, आमच्या कलिसियामध्ये इजबेल जगत आहे काय? आमच्या कलिसियातून इजबेलला हद्दपार केलं पाहिजे प्रियानो. आणि म्हणून अशा आत्म्याचा आम्ही विरोध केला पाहिजे प्रियानो. विरोध केला पाहिजे अशा आत्म्याचा. हा आत्मा दुष्ट आत्मा आहे, परंतु त्या व्यक्तीला समजत नाही. त्या व्यक्तीला असं वाटतं मी जे आहे ना, मी सत्य आहे. तो जो स्पिरिट आहे तो इजबेलचा आत्मा आहे. मग अनेक लोक येऊन पास्टरला सल्ला देणार, हे असं झालं पाहिजे होतं. तिथं हा आत्मा इजबेलचा आत्मा आहे, स्पिरिट ऑफ इजबेल. आणि आत्मा लोकांच्या जीवनामध्ये काम करत आहे, आता पण आज पण काम करत आहे. आणि म्हणून हा इजबेलचा आत्मा, त्याचा आम्ही विरोध केला पाहिजे. हा इजबेलचा आत्मा चर्च मधला जो प्रमुख व्यक्ती आहे त्याच्यावर हात टाकायला पाहतो. मग त्याला असं वाटतं याला जर कंट्रोल केलं तर मी सगळ्या चर्चला त्याच्याद्वारे कंट्रोल करू शकतो. तो आत्मा इजबेलचा स्पिरिट आहे. आणि म्हणून आजच्या सकाळी विचार करा की काय आमच्या चर्चमध्ये इजबेल जगत आहे काय? काय तो आत्मा आमच्या चर्चमध्ये जगत आहे काय? आणि प्रभू या कलिसियाला दोष देत आहे की जी इजबेल आहे, तिचं जे काम चालू आहे चर्चमध्ये, तिला तू काय करत नाहीस? विरोध करत नाहीस. कलिसिया, आम्ही अशा लोकांना विरोध केला पाहिजे. जे असे लोक वागतात प्रियानो, हे असा आत्मा आहे ज्या स्त्रियांमध्ये पुरुषांमध्ये, अशांचा आम्ही विरोध केला पाहिजे प्रियानो. हालेलुया. तर आम्ही पाहतो या स्त्रीने प्रियानो सगळं इस्रायल खराब केलं. बायबलमध्ये लिहिलंय प्रियानो या स्त्रीबद्दल की ही स्त्री लोकांना मूर्तीपूजेकडे लावायची, नैवेद्य खायला लावायची, मूर्तीपूजा करायला लावायची, बाळाची ती आराधना करायला लावायची. देवापासून तिनं लोकांना दूर नेलं. हालेलुया. इजबेलचा आत्मा काय करतो माहितीये? आम्हाला पास्टर पासून दूर नेईल. नंबर 1. नंबर 2, आमच्या कलिसियापासून आम्हाला दूर नेईल, मंडळीपासून. आणि नंबर 3, देवापासून पण आम्हाला दूर नेईल आणि आमचा ती नाश करील. हालेलुया. म्हणून या इजबेलच्या आत्म्यापासून आम्ही सावध असलं पाहिजे. इजबेलचा आत्मा आम्हाला समजला पाहिजे, त्याला धमकवलं पाहिजे येशूच्या नावामध्ये. मग तुम्हाला कोणी एखादी इजबेल सारखा व्यक्ती दिसला तर हाणू नका त्याला चर्चमध्ये, त्याच्यासाठी प्रार्थना करा. नाही तर तुम्ही म्हणता पास्टर तुम्ही सांगितले त्याला हातपार केलं पाहिजे, हाणायचं नाही त्याला. प्रियानो, आमचा हात तर काय प्रार्थना. नाही तर त्याला सुटल्यावर तुमच्या मारामाऱ्या चालू व्हायचा, याच्यात इजबेल दिसतो, त्याच्यात इजबेल दिसतो. हा स्पिरिट आहे, त्याला प्रार्थनेच्याद्वारे तुम्ही घालू शकता. प्रियानो, देवाच्या हातामध्ये त्या व्यक्तीला द्या, त्याच्यासाठी प्रार्थना करा. त्या आत्म्यापासून त्यानं स्वतंत्रता प्राप्त करावी. प्रियानो, हालेलुया. काही लोक बोलतात प्रियानो, त्यांचं बोलणं आम्ही ऐकलं पाहिजे, त्यांच्यातून स्पिरिट बोलत असतो प्रियानो, पण त्यांना समजत नाही. त्यांना वाटतं मी प्रार्थना करतो, मी बायबल वाचतो, मी असाच आहे, परंतु स्पिरिट त्यांच्यामध्ये कधी शिरून बसलेला असतो हे त्यांना माहित नसतं प्रियानो. आणि म्हणून लोकांना आम्ही ओळखलं पाहिजे शेवटच्या काळामध्ये. बायबल सांगताना शैतान पण खूप गोड गोड बोलतो खूप गोड गोड बोलतो. देवाच्या प्रिय लोकांनो, या कलिसियामधला दोष प्रभू सांगत आहे की ही जी स्त्री आहे हिला तू इजाजत दिलीस, तिला तू काय करत नाही, विरोध करत नाही. वाचूया पुढं. तिने पश्चाताप करावा म्हणून मी तिला अवकाश दिला, तरी आपल्या जार कर्माबद्दल पश्चाताप करण्याची तिची इच्छा नाही. पुन्हा वाचूया. तिने पश्चाताप करावा, तिने पश्चाताप करावा म्हणून मी तिला अवकाश दिला. हा, काय दिला? अवकाश म्हणजे काय? संधी दिली. त्या स्त्रीनं काय करावा? त्या व्यक्तीनं ज्याच्यात त्याला माहित आहे माझ्यामध्ये तो स्पिरिट काम करत आहे, त्याने काय करायचा? पश्चाताप करायचा की प्रभू मी चुकले, मी देवाच्या सेवकाच्या विरोधात बोलले, मी मंडळीच्या विरोधात बोलले, मी देवाच्या विरोधात बोलले, मी देवाच्या विरोधात बोललो, देवाला आवडणारे काम मी केले मंडळीमध्ये, तर देवा त्याबद्दल मला काय कर? क्षमा कर. तिला पाठीमागं वळून आलं पाहिजे. हालेलुया. जर ती पाठीमागं वळून आली नाही तरी आपल्या जार कर्माबद्दल पश्चाताप करण्याची तिची इच्छा नाही. तिची इच्छा नाही. आपण काय काय लोकांना म्हणतो खूप दान दे. दान म्हणजे काय? तू कोणाचं ऐकतच नाही. मराठीमध्ये शब्द आहे ना दान. सगळं देवाचं वचन ऐकतो, सगळं काय करतो, पण फक्त ऐकतो पण ते करत नाही त्याप्रमाणे. हालेलुया. पुढे काय म्हणते वाचूया.
पहा मी तिला अंतरुणाला खिळून टाकीन. प्रभू म्हणतो जर तिने माझं ऐकलं नाही तर मी तिला काय करेल? अंतरुणाला घेऊन टाकेल. कोणाला? त्या स्त्रीला. आता या स्त्रीचा शृंगार कसा होता आपल्याला? ही जी इस्रायल नावाची जी स्त्री होती ती शृंगार करायची भरपूर. लक्ष करून काय करता स्त्रियांना विशेष ऐका. ती स्त्री काय करायची? शृंगार करायची. आम्ही मेकअप करू नये का? विश्वासणाऱ्या लोकांनी 100% मेकअप केली पाहिजे. पण मेकअप तुम्हाला शोभल अशी केली पाहिजे. लाली लावली नाही पाहिजे का? ते तुम्हीच विचार करा लावायची की नाही ते. कधी तुम्ही ज्यावेळेस शर्टला येता ना, जे लोक वेगवेगळ्या प्रकारे नटून फटून येतात ना, हो तुम्हाला सगळ्यांना बोलत नाही आम्ही, तर लक्षात ठेवा मी काय त्या विरोधात नाही. मला सुद्धा वाटतं तुम्ही चांगले दिसले पाहिजे. पण त्याच्यामध्ये स्पिरिट काम करायला नको, आत्मा काम करायला नको, दुष्टात्मा काम करायला नको, इस्रायलने तुमचा ताबा घ्यायला नको. ही स्त्री भडकाऊ शृंगार करणारी होती. सगळ्या स्त्रिया उठून दिसणारी शृंगार करायची सवय होती तिला. आता ही स्त्री कशी ओळखायची त्यामुळे? या स्त्रीला शृंगार करणं खूप आवडतं. खूप म्हणजे खूप. समजा एखादा तीळ असला छोटासा एकदा गालावर दिसत नाही, पण त्यासाठी काळं काहीतरी ते घेणं, ते लावून येतं. म्हणजे तीळ स्पष्ट दिसला पाहिजे लोकांना. केसाचा झुपका असा निघत नाही, पण तरी बळबळ आणायचा इकडून उडून जात असा इकडून काढायचा. स्पिरिट ऑफ इस्रायल हा आत्मा आहे, दुष्ट आत्मा आहे. म्हणून मी माझे केस लहानपणी बसून असंच ठेवतो. खंडवायची गरज नाही, काय नाही. कसे जरी केले जसे तसेच होता. माझा भाऊ नेहमी मला म्हणतो गाडीवरून उतरला ना, तो तुझे केस जसे असते तसेच असते. माझे केस खूप लहान आहेत. आम्ही पाहतो ही जी स्त्री आहे त्यानं, हा जो आत्मा आहे हा कधी आमच्यामध्ये प्रवेश करतो समजत नाही. मग लाली लावायची भरपूर मोठी. लाली लावण्याबद्दल माझा विरोध नाही त्यानं, लक्षात ठेवा. तुम्ही लावू शकता, पण तुम्हाला शोभेल असंच लावा. फार काय म्हणतो आपण, फार असं लय काहीतरी वेगळं दिसेल असं काही करू नका. हालेलुया. आणि ही स्त्री खूप शृंगार करायची त्यानं. शृंगाराचा खूप नाद. काही काही लोक आम्ही पाहतो ना, 10 मिनिटं बाहेर जाऊन यायचं असतं, पण त्याच्या अगोदर 2 तास मेकअप चालू असते त्यांची. 10 तास फक्त 10 मिनिटं जायचं बाहेर, पण मेकअप 2 तास अगोदर. काही काही लोकांना छत नाही उशीर का होतो? मेकअप चालू असते. हळू समजते स्त्रियांना? हा आत्मा इस्रायलचा आत्मा आहे, स्पिरिट ऑफ इस्रायल. आणि आत्मा शृंगार करण्यासाठी आम्हाला प्रोत्साहित करतो. त्यानं आम्ही शृंगार करावा, पण तो आमचा शृंगार आमच्या पतीसाठी असावा. आमेन. ही लोक काय करतात? शृंगार करून एखादी स्त्री पुरुषाने आम्हाला पाहावं हा त्यांचा हेतू असतो. एखादी स्त्री आपल्या नवऱ्याला सोडून इतर व्यक्तीने मला पाहावं म्हणून ती शृंगार करते, तर ती इस्रायलचा स्पिरिट आहे तो. हॅलो, समजतं तुम्हाला? एखादा पुरुष एखाद्या स्त्रीसाठी तिने मला पाहावं म्हणून तो चांगलं शर्ट, चांगलं पॅन्ट घालून येतो, चांगला पावडर लावून येतो, तर तो आत्मा स्पिरिट जो आहे तो इस्रायलचा आत्मा आहे त्याच्यामध्ये. हॅलो, समजतं तुम्हाला? अनेक लोकांना या आत्म्याच्या गोष्टी शैतान ऐकू देत नाही. हे तर सत्य आहे प्रियानो. हे जर शिकले तरच स्वर्गात जाणार तुम्ही. जर हे तुम्ही ग्रहण नाही केलं, हे नाही शिका तो कुठ नाही शिका बाकी का. हालेलुया. आणि मग आम्ही चर्च मध्ये येतो तर आमचा जो शृंगार आहे तो साधारण असला पाहिजे. हॅलो, इंग्लंड मधली एक मॉडेल आहे, ती ज्यावेळेस चर्च मध्ये येते ना, अंग भरून तिला कपडे असतात. तिच्याबद्दल खाली असं स्टेटमेंट लिहिलं होती, बाहेर इतकी फेमस आहे तिच्या वस्त्राबद्दल, विचित्र विचित्र वस्त्र घालते, पण ज्यावेळेस चर्च मध्ये येते त्यावेळेस अंगभर कपडे तिला असतात त्या. हालेलुया. एक मॉडेलला माहित नाही चर्च मध्ये कसं यायचं. आम्ही तर साधारण लोक तर आम्हाला किती माहित पाहिजे त्यानं. अंग प्रदर्शन नको. स्त्रियांनी कुठलेही कपडे घातले तरी चालतील, परंतु अंग प्रदर्शन नको. आमेन. पुरुषांनी सुद्धा त्या व्यवस्थित आमचं ॲटिट्यूड असलं पाहिजे. प्रभूला आवडणार आमचं ॲटिट्यूड असलं पाहिजे. अनेक लोकांचा प्रश्न असतो. काय प्रश्न असतो? पास्टर मी चर्चला येतोय दर रविवारी, मग कशासाठी येतो? प्रभूसाठी येतोय, मग नटून खटून आलं पाहिजे. मी माझ्या देवासाठी नटते, मी माझ्या देवासाठी नटतो. हे तुमचं भोंगळं उत्तर आहे. त्याच्यावर माझा तुम्हाला प्रश्न आहे. जे तुम्ही मेकअप करता तुमच्या शरीरावर, चेहऱ्यावर, एक वेळेस तो मेकअप करायच्या अगोदर गुडघे टेकाने प्रभूला म्हणा, प्रभू काय जो मेकअप मी दर रविवारी करून जातो किंवा जाते तो तुला आवडतो का? एवढंच विचारा. जर तो प्रभू तुम्हाला होय म्हटला ना, त्याच्यापेक्षा जास्त मेकअप करू नका. पण आम्ही काय म्हणतो? मी माझ्या देवासाठी जाते, मी माझ्या देवासाठी जातो. हे उत्तर त्यानं हे इस्रायलचं उत्तर आहे, स्पिरिट ऑफ इस्रायल. आणि म्हणून तुमचं राहणीमान कसं असलं पाहिजे? सिंपल असलं पाहिजे, काही विशेष काय असलं नाही पाहिजे त्यानं. हालेलुया. हो, तुम्ही तुमचे वस्त्र अंगभर घातले पाहिजे. इतरांना आकर्षित अट्रॅक्ट करण्यासाठी तुमचं
तुमचं जीवन नसावं प्रियानो. आमेन. जर तुम्ही इतरांना अट्रॅक्ट करत आहात चर्चमध्ये कपडे घालण्याच्याद्वारे किंवा शृंगार करण्याच्याद्वारे, तर तुमच्यामध्ये इस्रायलचा आत्मा आहे. हालेलुया. तुम्हाला एखाद्या पुरुषानं पाहावं म्हणून तुम्ही जर वस्त्र दर रविवारी वेगवेगळे बदलत असाल, वेगवेगळी मेकअप करून येत असाल, तो आत्मा जो आहे तो इस्रायलचा आत्मा आहे. एखादा पुरुष एखाद्या मुलीने किंवा स्त्रीने पाहावं म्हणून मस्त ताकदीत येतो. इतर वेळेस जसं एखादा डॉंकी कचऱ्यामध्ये लोळतो ना उकाड्यामध्ये, तसा असतो. पण रविवारी कोणीतरी पाहणार मला, ती किंवा तो पाहणार म्हणून मग जबरदस्त शर्ट बीट चांगलं घालून यायचं, वॉश स्प्रे मारून यायचा. हा जो आत्मा आहे हा इस्रायलचा आत्मा आहे. आमेन. मी खूप क्लिअर बोलत आहे आपल्याला, यासाठी क्लिअर बोलत आहे की आमच्याकडून परत ती चूक व्हायला नको. आमेन. आणि म्हणून प्रियानो, आमचं जीवन, आमचं नटणं खटणं असं असलं पाहिजे की ते दुसऱ्याला आडखळण करणारं नसावं. आमेन. प्रेज द लॉर्ड. मग लोक काय म्हणतात, तो त्याचा प्रश्न आहे. बायबल सांगतं प्रियानो, लोकाला आडखळण करू नका. जे लोक आडखळण करतात त्यांची तेवढी दुर्दशा होणार प्रियानो. त्यापेक्षा बायबल सांगते की जो आडखळण करणारा व्यक्ती आहे त्याला शिक्षा काय, जात्याची तळी त्याच्या गळ्यात बांधून पुढे नेऊन टाकायचं, समुद्राच्या मध्य खोल भागामध्ये होईल, परत तो रिटर्न आला नाही पाहिजे. हालेलुया. आणि म्हणून इतरांना आडखळण करू नका. चर्च मध्ये सिंपल असा प्रियानो, काय प्रियानो विचार करा की काय तो इस्रायलचा आत्मा माझ्यामध्ये जगत नाही ना, मी कोणासाठी तरी चांगले ड्रेस घालून येत नाही ना, कोणातरी मोहित करण्यासाठी मी तसं येत नाही ना. विचार करा, जर तुम्ही येत असाल तर तो स्पिरिट इस्रायलचा आत्मा आहे, त्याला काढून टाका तुमच्या जीवनातून, नाही तर तो तुमचा आत्मनाश करेल प्रियानो. बायबल सांगते की प्रभू म्हणतो, मी त्या इस्रायलला संधी दिली होती पश्चाताप करण्याची, पण तिला पश्चाताप करायची तिची इच्छा नव्हती. मग प्रभू म्हणतो, मी तिला काय करील, बिछानाला खेळील. हालेलुया. काय म्हणतो प्रभू, बिछानाला खेळील मी तिला. जे वाईट करणारे लोक आहेत प्रभू त्यांना बिछानावर खेळवतो. लक्षात ठेवा, तो स्पिरिट आहे. आणि म्हणून आमचं जीवन व्यवस्थित पाहिजे प्रियानो. आता या इस्रायलचा शृंगाराच्या द्वारे ती काय करायची माहिती, लोकांना मोहित करायचे. पती पत्नी बद्दल मला सांगू द्या. पती पत्नी असे असले पाहिजेत की त्यांचा दोघांमध्ये एकमेकावर विश्वास असला पाहिजे. आमेन. एवढा विश्वास की कुठलंही संकट आलं तरी ते एकमेकापासून दूर होता कामा नये. हालेलुया. इस्रायलचा आत्मा त्यांच्यामध्ये प्रवेश करता कामा नये. या काय केलं इस्रायलनी, अहाबाला हातामध्ये घेतलं. विचार करा, मेन जो व्यक्ती आहे त्याच्यावर हात ठेवला, त्याला हातामध्ये घेतलं, त्याला मूर्तीपूजा करायला लावली. आणि मग सगळी मंडळी, सगळे लोक मूर्तीपूजा करायला लागले. देवापासून त्याला ते दूर घेऊन गेली त्यामध्ये इस्रायल. अशा काही स्त्रिया किंवा पुरुष असतात की ते देवापासून सगळ्या परिवाराला दूर घेऊन जातात. तो आत्मा इस्रायलचा आत्मा आहे प्रियानो. आणि इस्रायल आज मंडळीमध्ये जगत आहे का, काय हा आत्मा मंडळीमध्ये जगत आहे का? या थोरलेल्या कलिसाला प्रभू सांगत आहे की मी तुला दोष देतो याच्यामुळं की तिला तू परवानगी दिलीस तसं करण्यासाठी. आमेन. चर्च मध्ये अशा लोकांना परमिशन देणं ही प्रियानो आमची सगळ्यात मोठी चूक आहे. देव आम्हाला त्याबद्दल तारण करू शकतो. आणि म्हणून चर्च मध्ये जर असं कोणी काही करत आहे तर त्याला तारणा दिली पाहिजे, बाबा असं नको करू तू. त्याला वेळच्या वेळी दाबलं पाहिजे, कठोर शब्दात दाटा प्रियानो. जर एखादा कांदा सडकायला त्याला काय करावं लागतं, सोडून नाही द्यावं लागेल, त्याला काय करावं लागतं, बाकीच्या कांद्यातून त्याला फेकून द्यावं लागतं बाहेर, नाही तर तो बाकीच्या सगळ्या कांद्याला सोडून. एक चुकीची गोष्ट चर्च मध्ये कोणी केली त्याला त्याच वेळेस रोखलं पाहिजे. जर तुम्ही त्याला रोखणार नाही तर ती गोष्ट त्याच्यामध्ये अधिक वाढत जाणार आणि ती गोष्ट तिच्याद्वारे सगळा माहोल खराब होणार. आणि म्हणून स्पिरिट इस्रायलचा आत्मा त्याला रोखलं पाहिजे. तो मेन व्यक्तीला पकडणार आणि त्याला सांगणार हे असं करतो तसं करतो, त्याचं आम्हाला ऐकायचं नाही. तो स्पिरिट इस्रायलचा आत्मा आहे. कारण त्याला काही नॉलेज नाहीये, त्याला ज्ञान नाही, पण त्याच्यात तो आत्मा शिरलाय आणि म्हणून तो बोलत आहे तुम्हाला त्याच्याद्वारे. तो व्यक्ती वाईट नाही, पण त्याच्यात शिरलेला आत्मा वाईट आहे. आणि तो आत्मा चर्चला किंवा कलिसियाला हँडल करायचा प्रयत्न करतो. त्याला वास्तविक पाहता काही अधिकार पण नसतो, काही त्याचं देणं घेत नाही, पण तो आत्मा शिरल्यानंतर तो व्यक्ती बोलू लागतो प्रियानो आणि कंट्रोल करायला पाहतो. या आत्म्याला कलिसियामध्ये इजाजत आम्हाला द्यायची नाही प्रियानो. आमेन. आणि म्हणून या कलिसियाला प्रियानो प्रभू दोष देत आहे की तू काय केलंस, तिला इजाजत दिलीस आणि तिला मी पश्चाताप करण्याची संधी दिली, पण तिने पश्चाताप जर केला नाही तर मी तिला काय करेल, अंथरुणावर खेळेल. बायबल सांगतो अंथरुणावर त्याला मी खेळून टाकेल. आता इस्रायलचं काय झालं ते पवित्र शास्त्रामधून आम्ही ऐकूया. आपल्याला शिक्षण चालू आहे म्हणून अनेकांना जांभळ्या येतील, कोणी थकतील, परंतु त्याला शैतान हेच ऐकू देत नाही. तुम्हाला बाकीची गोष्ट सगळं ऐकू देईल एकदम आनंदाने. हालेलुया, प्रेज द लॉर्ड.
तुम्ही मला रिप्लाय देताल, पण टीचिंगला तुम्ही जास्त रिप्लाय देणार नाही, कारण की शैतान हेच ऐकू देत नाही. त्याला माहिती हे जे ऐकले हे लोक हुशार बनतील आणि आध्यात्मिक क्षेत्रामध्ये पुढच्या वर्गामध्ये जातील. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणून ऐकू देत नाही. मग इस्रायल कोण आहे तुम्हाला समजेल, इस्रायलचा आत्मा कोण आहे तुमच्या समोर, काय काम करतो तुम्हाला लगेच समजेल. ओ प्रिय, म्हणून शैतान हे ऐकू देत नाही. आता या इस्रायलचं काय झालं प्रिय शेवटी? ही इस्रायल विचित्र होती. काय झालं हिचं? हिनं सगळ्या इस्रायलला पाप करायला लावलं. तिचं काय झालं? दुसरे राजे याचा 9 अध्याय 30 ते 37 वचन. दुसरे राजे 9 अध्याय 30 पासून तर 37 वचन वाचूया. येहू इस्रायेलास आल्याचे इजबेलीने ऐकले, तेव्हा ती डोळ्यात सुरमा घालून व मस्तक शृंगारून खिडकीतून बाहेर पाहत बसली. येहू फाटकाजवळ आला तेव्हा ती म्हणाली, आपल्या धन्याचा खून करणाऱ्या जिमरी, सर्व काही ठीक आहे ना? येहूने वर खिडकीकडे तोंड करून म्हटले, माझ्या पक्षाचा कोणी आहे काय? तेव्हा दोघा भोजांनी त्याचकडे खिडकीतून डोकाविले. त्याने त्यांना सांगितले, तिला खाली टाका. त्यांनी तिला खाली टाकले. तेव्हा तिचे काही रक्त भिंतीवर व घोड्यांवर पडले आणि त्याने तिला पायांखाली तुडविले. मग तो आत जाऊन खाऊन पिऊन म्हणाला, जा, शापित स्त्री कोठे आहे ते पहा व तिला मूठमाती द्या, कारण ती राजकन्या आहे. तिला मूठमाती देण्यासाठी ते गेले तेव्हा तिची करोटी, पाय व हातांचे तळवे याखेरीज तिचे त्यास काही सापडले नाही. त्यांनी परत येऊन त्यास कळविले. तेव्हा तो म्हणाला, परमेश्वराने आपला सेवक एलिया तिशबी याच्याद्वारे जे वचन सांगितले होते त्याप्रमाणे हे घडले. त्याने म्हटले होते, इस्रायलांच्या शेतात कुत्री इजबेलीचे मांस खातील, इजबेलीचे शव इस्रायलांतील शेतात खताप्रमाणे पडून राहील. ही इजबेल आहे असे कोणी ओळखणार नाही. आमेन. तिचं जे नामोनिशाण होतं ते मिटून टाकण्यात आलं. प्रिय पाहतो, ही इजबेल कोण आहे? ही इजबेल नाबोदाला मारणारी स्त्री आहे. प्यानो जो ज्या हाबाला एक नाबोदाचा मला आवडत होता आणि म्हणून म्हणजे त्याचं जे शेत आहे त्याच्या शेजारी तो मळा होता, म्हणून त्याला ते शेत हवं होतं नाबोदाचं. परंतु नाबोदाला त्याला ते शेत मागितलं, पण नाबोदाने त्याला इन्कार केला. तो म्हटला, हे माझं वतन भाग आहे आई वडिलांचा, मी हे शेत तुला देणार नाही. मग राजा खिन्न झाला, बसला शांत. इजबेल आली. इजबेलने पाहिलं की राजे तुम्ही शांत का? त्याने म्हटलं, मला ती जमीन पाहिजे होती परंतु मनुष्य द्यायला तयार नाही. ते म्हणजे तुम्ही घाबरता कशाला? तुम्ही तर सर्वोच्च व्यक्ती आहात, तुम्ही राजा आहात. बा एक स्त्री नवऱ्याला काय मसलत देत आहे? त्यानं स्त्रियांची मसलत आम्ही किती घ्यायची किती नाही घ्यायची हे आम्ही ठरवलं पाहिजे. त्यानं हालेलुया. अनेक लोक स्त्रीची सही पडल्याशिवाय निघतच नाही घराच्या बाहेर. आम्ही तिने जर सांगितलं जातच जा, ये तर ये, तिची सही पडल्याशिवाय निघत नाही. त्यानं आम्ही पाहतो या ठिकाणी आहाबाला सांगितलं, घाबरू नको, ते शेत मी तुला मिळवून देते. मग हिने काय केलं? कुभांड रचलं नाबोदाबद्दल की नाबोद हा असा करत आहे. त्याच्या विरोधात 2 साक्षीदार तिने तयार केले आणि नाबोदाला त्यानं मर्डर केला नाबोदाचा. आणि हे इलियाने ऐकलं आणि इलियाने शाप दिला त्या स्त्रीला की ज्या ठिकाणी नाबोदाचं रक्त त्या ठिकाणी पडलं गेलं त्या ठिकाणी कुत्रे इजबेलीचे रक्त चाटून खातील. सांगितलं प्रियानो त्या सेवकाने. सेवकाच्या मुखातून निघणारा शब्द खूप खतरनाक असतो. ज्यावेळेस सेवक कठीण समयामधून जातो, त्याला तुम्ही विरोध करता, ज्यावेळेस तो बोलतो प्रियानो, देव त्याचा शब्द ऐकत असतो. प्रियानो इस्रायलबद्दल त्याने शब्द वापरले की तुझं रक्त, ज्या ठिकाणी नाबोद केलं त्याच फळ्यामध्ये तुझं रक्त कुत्रे चाटून खातील. ही अशा प्रकारची स्त्री आहे. ज्यावेळेस 450 बालदेवताचे आराधक त्यानं वधले प्रियानो, इलियानं वधले, त्यावेळेस इलियाच्या पाठीमागे लागली आणि इलिया ती म्हणाली, मी तुझा शिरछेद करीन, मी तुला असंच या सेवकासारखं मारेल. सेवकाला त्रास देणारी स्त्री प्रियानो. हालेलुया. आणि ही स्त्री प्रियानो त्या ठिकाणी आम्ही पाहतो, एक दिवस तिच्या गच्चीवरती बसली होती वरती. तिला माहित होतं येहू येणार आहे. येहू म्हणजे कोण आहे? आता तो नेक्स्ट जनरेशनचा राजा आहे प्रियानो, येहू राजा. त्याच्याबद्दल आम्ही पाठीमागं पाहिलेलं आहे प्रियानो. आता काय झालं? तो येणार म्हणून ही काय करत आहे वाचूया. येहू इस्रायेलास आल्याचे इजबेलीने ऐकले. इजबेलीने काय केलं? ऐकलं. तेव्हा ती डोळ्यात सुरमा घालून काय केलं तिनं? सुरमाने सुरमाला ऐकलं कोणी आपल्याकडं? तुमच्याबद्दल नाही, स्पिरिट काम करू शकतो. आम्ही वापरतो त्या गोष्टी, पण स्पिरिट काम करू शकतो. स्पिरिट आमच्यामध्ये आहे की नाही ते आम्ही चेक करायचं. काय झालं? तिने काय केलं? ज्यावेळेस तिला समजलं कोण येत आहे, येहू म्हणजे त्या व्यक्तीसाठी ती काय करत आहे? शृंगार करत आहे. इजबेलचा जो आत्मा आहे तो दुसऱ्या परपुरुषासाठी काय करतो? शृंगार करतो. हॅलो, ऐकताय तुम्ही देवाचं वचन? काय काही लोकांना जड जाते काही वचन?
शैतान म्हणत असं तुमच्यासाठी नाही. हालेलुया. या ठिकाणी प्रेरणा मी पाहतो येऊ येणार मी म्हणून शृंगार करत आहे दुसऱ्यासाठी. आपला पतीचं नाव काय? आहाबासाठी नाही शृंगार करत, ती येऊसाठी शृंगार करत आहे. हालेलुया. तो येणार घरी म्हणून, तो त्या परिसरात येणार आहे राजवाड्यामध्ये आणि म्हणून ती शृंगार करत आहे. काय केलं तिनं? तर डोळ्यामध्ये काय घातला? अहो किती पाश्चात्य संस्कृती, विचार करा किती जुना काळ आहे. म्हणजे ही किती त्या मॉडेल पेक्षा भारी स्त्री असेल, विचार करा. सुरुवातीचा जवळ होता त्या काळामध्ये तिनं सुरमा घातला. वाचूया पुढे. व मस्तक शृंगारून खिडकीतून बाहेर पाहत बसला. मस्तक काय केलं? म्हणजे काय असं रोजून काही काही फुलं बिलं लावले असतील, इकडून काहीतरी गजरे वगैरे इकडून काहीतरी लावलं असतं. मस्तक तरी शृंगार. वाचूया. येहू फाटकाजवळ आला. येऊ आला का? तेव्हा ती म्हणाली, येऊला तिला इम्प्रेस करायचं आहे त्यानं. येऊन तिच्याकडे पाहावं आणि येऊला विचारामध्ये पाहावं, हा तिचा मनोदय आहे. आलेल्या चर्च कलिसियामध्ये असे लोक असू शकतात, तुमच्यासाठी ती नटून कटून येऊ शकतात. त्यानं हालेलुया. ती शैतानाची गेम आहे. हॅलो, तुम्ही ऐकता देवाचं वचन? क्लिअर. ही कलिसिया कशी आहे? मी देवाचं वचन सांगत आहे, माझं स्वतःच सांगत नाही. त्यानं हालेलुया. येऊसाठी तिने शृंगार केलेला आहे. होऊ शकते चर्च मध्ये हा तिच्यासाठी शृंगार करू शकतो, तो तिच्यासाठी शृंगार करू शकतो. हे पवित्र शास्त्रामध्ये लिहिलंय. त्यानं हालेलुया. वाचूया पुढे. हा जो आत्मा आहे तो इस्माईलचा आत्मा आहे. आता तिने काय केलं? सुरमा लावला, केसाची वेशभूषा व्यवस्थित केली. वाचूया. येहू फाटकाजवळ आला तेव्हा ती म्हणाली, येऊ फाटकाजवळ आला तेव्हा ती म्हणाली, आपल्या धनाचा खून करणाऱ्या जिमरी सर्व काही ठीक आहे ना? आपल्या धन्याचा मर्डर करणाऱ्या जिबरीत सगळं काही ठीक आहे ना? येहूने वर खिडकीकडे तोंड करून म्हटले. येऊन खिडकीकडे पाहिलं तर खिडकीत कोण होती? हॅलो, कोण होती? वर पाहू नका, इकडे तिकडे सरळ या चर्चमध्ये. हालेलुया. इकडे तिकडे पाहत लोकांना काय येताच कितीतरी पापामध्ये पडतात. याला पाहा, त्याला पाहा, येताना सरळ चला. मला तर असं वाटतं बैलाला ते लावतात ना, काय म्हणतात त्यांना? काय लावतात ते बैलाला असं डोळ्याला? ढापणा. ते ढापणं लावून आलं पाहिजे. डायरेक्ट चर्च लई सीधा घर. हालेलुया. पापच होणार नाही. पापाची सुरुवात कुठून होते? प्यानो डोळ्यापासून होते. इथून सुरुवात होते. इथून सुरुवात होते. एकाने विचारलं ना, मोहब्बत कहाँ से शुरू होती है और कहाँ से खत्म होती है? त्याने सांगितलं आंखों से शुरू होती है और सांस से खत्म होती है. म्हटलो काय आहे सर? सांगितलं. म्हातारा माणूस सांगत आहे, मी ऐकत आहे, मी चक्क पडलो. म्हणलो खूप अभ्यास दिसतोय बाबाचा, खूप उन्हाळ्यात पावसाळ्यात म्हणून जास्त पाहिले ते. सुरुवात डोळ्यापासून होते. त्यानं इस्बेलीकडे पाहू नका देवाच्या लोकांना. इस्बेलीचे आत्मे धारण करणारे लोक कलिसियामध्ये असू शकतात. त्यानं त्यांच्याकडे पाहायचं नाही, पाहूच नका, पापच करून हे नाही. इथून सुरुवात होते. प्यानो हे जर आम्ही पाहिलंच नाही तर काय होणारच नाही. पाहूच नका त्या गोष्टीला. प्यानो दुष्ट गोष्टीकडे पाहत बसू नका, नाही तर तुम्ही त्या गोष्टीमध्ये पळाल. बायबल सांगतं. प्यानो बायबल मध्ये लिहिलंय, आला म्हणजे हवाला प्रमाणे कुठे ठेवलं? बागेमध्ये ठेवलं. सांगितलं सगळ्या झाडाचं फळ कापण, एका झाडाचं फळ खाऊ नका. बायबल सांगतं रोज हवा त्या फळाकडे पाहत बसायची. ते फार बायबल सांगतं ते फळ तिला फार कसं दिसलं? सुंदर आणि मनोहर तिला दिसलं. आणि तिच्या मनामध्ये शिरलं फळ आणि मग तिला इच्छा झाली ते फळ खाण्याची. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, पाहूच नका, तुम्हाला ते काय आहे समजणार नाही. एखादा व्यक्ती तुम्हाला माहिती आहे त्याच्यामध्ये तो स्पिरिट आहे. हो, डोळे इकडे करा आपले. नाही काय होतं? तुम्ही एवढे भरलेले असता वर्षभर, 6 महिने 5 महिने, पण जस्ट असं पाहता तुम्ही सगळं गमावून बसता. तुम्ही 2 मिनिटात मग परत पहिलीला बसता. तुम्ही परत चर्च आल्यावर परत दुसरी आले 5वी 6वी पर्यंत पुढे कॉलेजला यायचा तुमचा समय येतो. परत इस्बेली समोर, परत जे आहे ते सगळं गमावून बसता. 12वी पर्यंत गेलेला विद्यार्थी परत बालवाडीला येऊन बसतो. हालेलुया. हे चालू आहे अनेक लोकांचं. म्हणून ते प्रोग्रेस नाहीयेत आध्यात्मिक जीवनामध्ये. पुढे आणि पुढे जे नाहीयेत तिथंच आहेत आध्यात्मिक जीवनामध्ये. हालेलुया. काही अद्भुत शिकत आहात का असल्यानो? का लागत आहे देवाचे वचन खूप लागू द्या वचन प्यानो, परत आम्ही बदललं पाहिजे. हालेलुया. आता काय झालं? येहू अशा ठिकाणी ती बसली की त्या ठिकाणी काय पाहिजे? तिला पाहिलं पाहिजे. कोणी पाहिलं पाहिजे? येहूने पाहिलं पाहिजे. काही लोक वाईट लोकांच्या घरासमोर असं जातं की त्यांनी त्याच्याकडे पाहिलंच पाहिजे. अशा ठिकाणी जे लोक स्वतःहून उभा राहतात तो आत्मा इस्बेलचा आत्मा आहे. तिने मला पाहिलंच पाहिजे, त्या ठिकाणी मला उभं राहायचं, त्यांनी मला पाहिलंच पाहिजे. मग त्याच ठिकाणी गाडी पार्क करायची, त्याच ठिकाणी बसायचं, त्याच ठिकाणी उठायचं. का? तर ते इस्बेलने मला पाहिलं पाहिजे. म्हणजे तो आत्मा जो आत्मा आहे तुमच्यामध्ये तो इस्बेलचा आत्मा आहे. हालेलुया. या आत्म्यापासून सावध असा. आम्हाला कधी समजणार नाही हा आत्मा आमच्या जीवनामध्ये काम करत आहे. कधी समजणार नाही. आणि म्हणून आज जर वचन तुम्ही ऐकत आहात
तर समजून घ्या आत्मा इस्रायलचा आत्मा आहे, यापासून सावध असा प्रियानो. आणि मग काय झालं, येऊ आला आणि येऊ तिच्याकडे पाहत आहे. आता ही स्त्री कशी बसली असेल विचार करा. कुठं बसली, कुठं बसली, खिडकीवर बसली मस्त बाई. विचार करा, मस्त गार हवेत बसली असेल, पावडर बिवडर मेकअप बिकअप मस्त एकदम शायनिंग मध्ये बसलेली आहे. आता येऊ तिथं आला, येऊन तिच्याकडे पाहिला. आता येऊ काय म्हणत आहे, वाचूया. येहूने वर खिडकीकडे तोंड करून म्हटले, हा. माझ्या पक्षाचा कोणी आहे काय? माझ्या पक्षाचा. कोणी आहे? मग येऊ कोणाच्या पक्षाचा होता? येऊ देवाच्या पक्षाचा होता. हालेलुया. इस्रायल शैतानाच्या पक्षाची होती आणि म्हणून त्याने ओळखलं ही ती स्त्री आहे. या स्त्रीकडे मला पाहायचं पण नाही, हिच्या मोहात पडायचं नाही, कारण की हा इस्रायलचा आत्मा आहे. हालेलुया. हा शैतानाची व्यक्ती आहे. तिने ओळखलं. आम्हाला ओळखता आलं पाहिजे, आम्हाला ओळखता आलं पाहिजे हा पुरुष किंवा ही स्त्री कोणापासून आहे, शैतानाची एजंट आहे की देवाची एजंट आहे. हालेलुया. चर्चमध्ये लोक येऊ शकतात, लुसिफरचा सुद्धा एजंट येऊ शकतो चर्चमध्ये. आमेन. हॅलो, येऊ शकतो की नाही? आम्हाला माहिती आहे काही दिवसापूर्वी एक स्त्री आली, तर मी प्रार्थना करायला मला म्हटली ती लुसिफर आहे. मी लुसिफर तो आत्मा येऊ शकतो चर्चमध्ये. याने ओळखलं, अरे ही जी स्त्री आहे ना, ही दिसायला खूप सुंदर आहे, खूप चांगली आहे, खूप भारी वाटते, पण या स्त्रीमध्ये आत्मा आहे, दुष्ट आत्मा, ही सैतानाची एजंट आहे आणि मी तर देवाच्या पक्षाचा आहे. हालेलुया. आणि काय केलं त्याने येऊनी? येहूने वर खिडकीकडे तोंड करून म्हटले, माझ्या पक्षाचा कोणी आहे काय? हा. तेव्हा दोघा खोज्यांनी त्याचकडे खिडकीतून डोकावले. हा, दोघं खोजे लगेच खिडकीतून डोकावलं. हा मोठे नावात म्हणत आहे, कुणी आहे का माझ्या पक्षाचा, कुणी आहे का देवाच्या पक्षाचा? ते खोजे आले आणि खोजे खाली पाहत आहेत. त्या स्त्रीच्या जवळ ते होते. त्याने त्यांना सांगितले, त्याने त्यांना सांगितलं, तिला खाली टाका. हा, तिला काय करा, खाली टाका. आणि बायबल सांगतं त्यांनी तिला खाली टाकले. हो, तिला ढकलून दिलं वरतून, त्या खिडकीतून ढकलून दिली. चर्च सुटल्यावर एकामेकाला ढकलाढकली करून दिला देवाच्या हातामध्ये त्यांना. हालेलुया. बायबल सांगतो या लोकांना एवढा राग आला, त्या येऊला येऊ म्हणा तिला ढकलून द्या, ढकलून दिली वरतून ती प्रियानो. काय झालं वाचूया. तेव्हा तिचे काही रक्त भिंतीवर बापरे. घोड्यावर पडले. ती खाली पडली, त्या तिचं रक्त भिंतीला लागलं, काही रक्त घोड्यावर उडालं प्रियानो. हा, वाचूया. आणि त्याने तिला पायाखाली तुडविले. बापरे, घोडे तिला पायाखाली तुडवत आहेत. जे इस्रायलच्या आत्म्याने भरलेले लोक आहेत त्यांचे हातपाय कसे होतात, घोडे तिला तुडवत आहेत. बापरे, ही राणी आहे, तिने राज्य केलं पूर्ण इस्रायलावर, तिच्या हातपाय तिला ढकलून दिलं, रक्त ती पडल्या रक्त भिंतीला उडालं. घोड्यावर काय उडलं, ते घोड्याच्या पडली, ते घोडे तिला आता तुडवत आहेत. वाचूया काय घडलं. मग तो आत जाऊन खाऊन पिऊन म्हणाला, मग तो आत जाऊन खाऊन पिऊन म्हणाला, जा, ती शापित स्त्री कोठे आहे ते पहा. ती मेल्याबद्दल येऊ दुःख करतो का? इस्रायल व्यक्ती चर्चमध्ये नसल्यावर दुःख करायचं नाही, ती गेली बरी गेली, तो गेला बरा गेला. इस्रायलचा आत्मा होता त्याच्यामध्ये. दुःख करायचं नाही. तो काय करताय, जेवण खाऊन करताय. येऊ काय झालं वाचूया पुढं. खाऊन पिऊन म्हणाला, जा, हा. ती शापित स्त्री कोठे आहे ते पहा. कोणती स्त्री, शापित स्त्री कुठे आहे ती? तिने फसवलं पूर्ण इस्रायलला, विचार करायला लावला, मूर्तीपूजा करायला लावली. ती स्त्री कुठे आहे ती जाऊन पहा, जिथं पडली ती जाऊन पहा, व तिला मुठमाती द्या, तिला काय करा, मूठमाती द्या, कारण ती राजकन्या आहे. ते एका राजाची मुलगी आहे. हा, तिला मुठमाती देण्यासाठी ते गेले. हा. तेव्हा तिची करोटी, पाय व हातांचे तळवे याखेरीज तिचे त्यास काही सापडले नाही. करोटी म्हणजे काय, स्कल म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो कवटी. तिची कवटी सापडली फक्त खाली, नंतर तिच्या हाताचे तळवे सापडले आणि पायाचे तळवे, म्हणजे सगळं तिचा भुगा भुगा करून टाकला, तिचं नामो निशान मिटून टाकलं. तेव्हा खाली वाचूया. त्यांनी परत येऊन त्यास हे कळविले. तेव्हा तो म्हणाला, परमेश्वराने आपला सेवक एलिया तिशबी याच्याद्वारे जे वचन सांगितले होते त्याप्रमाणे हे घडले. त्याने म्हटले होते, इस्रायलांच्या शेतात कुत्री इस्रायलीचे मांस खातील. एक सेवक तिच्याबद्दल काय म्हणला होता, त्या शेतामध्ये कुत्र, जे कुत्री आहे ती कुत्री इस्रायलीचं रक्त काय खातील, साठवून खातील. कुत्रे खायला लागले तिच्या याला प्रियानो. बायबल सांगतं नामो निशाणच त्यांनी काही ठेवलं नाही. खाली वाचूया. इस्रायलीचे शव इस्रायलातील शेतात खताप्रमाणे पडून राहील. कशाप्रमाणे, खताप्रमाणे पडून राहिला. ही इस्रायल आहे असे कोणी ओळखणार नाही. हा, तिचं नामो निशाणच मिटून टाकलं, तिचा चेहरा सुद्धा बदसूरत करून टाकला. हालेलुया. हा आत्मा मंडळीमध्ये काम करत आहे का? या आत्म्याबद्दल प्रभू यहोवाला सांगत आहे की त्या कलिसियाला सांग की त्या कलिसियामध्ये इस्रायल नावाची जी स्त्री आहे ती स्वतःला संदेष्टी म्हणते, जाण कर्म करते, मूर्तीपूजा लोकांना करायला लावते आणि ती सगळ्या गोष्टी कंट्रोल करायला पाहते. तिला तू विरोध का करत नाहीस?
देवाच्या प्रिय लोकांना, आमच्या कलिसियामध्ये जर इस्रायलचा आत्मा, त्या आत्म्या भरलेले लोक असतील तर त्यांचा आम्हाला विरोध करायचा आहे. मीच त्या लोकांचा विरोध करायचा नाही, त्यांच्यासाठी आम्हाला प्रार्थना करायची आहे. देवाला त्या इस्रायलच्या आत्म्यापासून त्यांना स्वतंत्र करावं, यासाठी आम्हाला परमेश्वराकडे प्रार्थना करायची. आणि जर आम्ही प्रार्थना करू, इस्रायल पासून जर चर्च स्वतंत्र होईल तर चर्च ज्यावेळेस देईल त्यावेळेस त्याच्या महिमेमध्ये ते उचललं जाईल. आम्ही स्वर्गामध्ये असू, हालेलुया, ओ आम्ही स्वर्गामध्ये असू आणि सदा सर्व काळ पित्याबरोबर त्या ठिकाणी राज्य करू. पवित्र शास्त्रामध्ये आता आम्ही पाहूया पुढे लौकिकाच्या थुतीच्या कलिसियाबद्दल आणखी प्रभू काय बोलतो ते वाचूया. वाचूया सांगूया. पहा, मी तिला अंतरुणाला खिळून टाकी आणि तिच्याबरोबर व्यभिचार करणाऱ्या लोकांस तिने शिकविलेल्या कृत्यांबद्दल त्यांनी पश्चाताप न केल्यास मोठ्या संकटात पाडी. प्रत्येक वचनावर आहे, परंतु पुढे जाऊया. मी तिच्या मुलाबाळांना जीवे मारी, म्हणजे सर्व मंडळांना कळून येईल की मी मने व अंतकरणे यांची पारख करणार आहे. प्रभू कसा आहे? मन आणि अंतकरण यांची पारख करणार आहे. ओके, पुढे आणि तुम्हा प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे प्रतिफळ देईल. प्रभू काय करणार आहे? ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे त्याला काय देणार आहे? प्रतिफळ देणार आहे. वाचूया. तुवतीरा येथील बाकीचे जे तुम्ही तिच्या शिकवणीप्रमाणे चालत नाही, ज्या सैतानाच्या गहन म्हटलेल्या गोष्टी माहित नाही, त्या तुम्हास मी सांगतो की मी तुम्हाला दुसरा भाग लादणार नाही. इतकेच करा की जे तुमच्या जवळ आहे ते मी येईपर्यंत दृढ धरून राहा. प्रत्येक वचनाबद्दल आहे, परंतु एवढं आपण जर करत बसलो तुमच्या लक्षामध्ये राहणार नाही. 26 वचन वाचूया. नाही बाप्पा, त्याच्या अगोदरचं 25. इतकेच करा की जे तुमच्या जवळ आहे ते मी येईपर्यंत दृढ धरून राहा. म्हणजे देवाने जे तुम्हाला दिलंय दान वरदान त्याला दृढ धरून ठेवा. आमीन. जे देवाने तुमच्यात पवित्र आत्मा टाकलाय, चांगल्या गोष्टी टाकल्या, प्रार्थना करणं, लोकांना मदत करणं, पवित्र जीवन जगणं, त्या गोष्टी तुम्ही दृढ धरून ठेवा. येशू म्हणतो मी येईपर्यंत. हालेलुया. वाचूया पुढे. जो विजय मिळवितो व शेवटपर्यंत माझी कृत्य करीत राहतो त्याला माझ्या पित्यापासून मला मिळाला तसा राष्ट्रांवरचा अधिकार मी देईन. आमेन. प्रभू म्हणतो मी त्याला काय देईल? अधिकार. जर तुम्ही विजय मिळविला या सगळ्या गोष्टीवर, इस्रायलीच्या आत्म्यावर विजय मिळविला, तर प्रभू म्हणतो मी तुम्हाला अथॉरिटी देईल. जशी मला राष्ट्रावर अधिकार आहे तसा तुम्हाला सुद्धा या राष्ट्रावर अधिकार असेल. हालेलुया. देव तुम्हाला अधिकारी या रूपामध्ये पाहत आहे. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, देव तुम्हाला अधिकार देऊ इच्छित आहे जर तुम्ही याच्यावर विजय मिळवला तर. लास्ट पाहूया. आणि जसा मातीच्या भांड्यांचा चुराडा करीता तसा तो लोहदंडाने त्यांच्यावर अधिकार गाजवी. आमेन. यावर खूप डीप आहे. पुढे जाऊया. आणि मी त्याला प्रभात तारा देईल. मी त्याला काय देईल? प्रभात तारा. प्रभात तारा कोणाला म्हटलंय? येशू पहाटचा तेजस्वी तारा आहे. आमेन. तारे असतात, रोज आम्ही तारे पाहतो आकाशामध्ये, ते रात्रीचे चमकतात, पण पहाटचा तारा अगदी प्रकाशाचा उदय झाला तरी आम्हाला कळत दिसतो. हालेलुया. देव बायबलमध्ये काय म्हटले? मी त्याला काय देईल? प्रभात तारा. तो प्रभात तारा म्हणजे काय? येशू आम्हाला मिळेल. हालेलुया. हो, येशू आम्हाला मिळेल. ज्या येशूच्या मी वाट पाहतो, ज्या येशूला मी प्रेम करतो, तो आमच्यामध्ये येईल. प्रभात तारा मी त्याला देईल. आणि पुढे काय म्हटले? आत्मा मंडळास काय म्हणतो? हे ज्याला कान आहेत तो ऐकू. हे ज्याला कान आहे तो चेक करा. सगळ्याला कान आहेत का? सगळ्याला कान आहेत. मला पण 2 कान आहेत. सगळ्याला कान आहेत ना? मग बायबल सांगतं ज्याला कान आहे तो ऐकू. म्हणजे काय? असे काही व्यक्ती का फक्त कान आहेत तरी ऐकत नाही आणि त्या गोष्टी करत नाही, अशा लोकांसाठी वचन आहे. ज्याला कान आहे तो ऐकू. तर प्रियानो, आज आम्ही शिकलो की या कलिसियामध्ये इस्रायल नावाचा आत्मा आहे. त्या इस्रायल नावाच्या आत्म्याला कलिसियातून बाहेर काढण्याबद्दल प्रभू त्यांना तारणा देत आहे. आज इस्रायलचा आत्मा कोणामध्ये सुद्धा प्रवेश करू शकतो. स्त्री पुरुष कोणामध्ये तो प्रवेश करू शकतो. आज जर तो आत्मा आमच्यामध्ये आहे तर आजच्या सकाळी देवाकडे प्रार्थना करा. प्रभू म्हणतो तिला पश्चाताप केला नाही तर मी काय करेन? तिला बिछाण्यावर पाडील. आजारी पाडील मी तिला बिछाण्यावर पाडील. आणि म्हणून देवाच्या प्रिय लोकांनो, हा जर आत्मा आमच्या जीवनामध्ये राज्य करत आहे तर आजच्या सकाळी देवाकडे प्रार्थना करा की प्रभू या आत्म्यापासून मला स्वतंत्र कर आणि मला तुझं लेकरू म्हणून, तुझी मुलगी किंवा तुझा मुलगा म्हणून मला माझं जीवन व्यतीत करायचं, यासाठी माझी मदत करा. हालेलुया. देव या कामी तुम्हाला मदत करेल. मिळालो आज आम्ही 4 कलिसिया पूर्ण केल्या. आता किती राहिल्या? 3 मंडळ्या राहिल्या. 7 मंडळ्याबद्दल आम्ही पाहत आहोत. पहिली मंडळी एफिस, स्मुर्ना, परगम आणि थुअतीरा. 4 कलिसिया आम्ही पाहिल्या. आता फक्त 3 कलिसिया आम्हाला पाहिजेत आणि या 3 कलिसियामध्ये तुम्ही सगळेजण माझ्याबरोबर राहा. अनेक लोकांना शिक्षण आहे प्रियानो आवडत नसेल, परंतु प्रियानो ऐकत राहा. अनेक लोक म्हणत असतील पास्टर मला काही समजत नाही.
समजू द्या, नाही समजलं तरी चालेल, पण बसत राहा, ऐकत राहा, जे येतं ना देवाचं वचन ऐकत राहा. मला एक सांगा, देवाचं वचन त्याला बायबलमध्ये काय म्हटलंय? आत्मिक अन्न म्हटलंय आमचं. आम्ही भाकर म्हटलंय प्रभूच्या वचनाला. मग मला एक सांगा आता तुम्ही, मागच्या महिन्यामध्ये, आज किती तारीख आहे? 26 तारीख. मागच्या महिन्यामध्ये 26 तारखेला तुम्ही काय जेवण केलं होतं सांगा बरं मला, घरामध्ये तुमच्या आठवण का? एकाला तरी आठवण का सांगा, कोणालाच आठवणार नाही. पण तुम्ही ते जेवण केलं म्हणून आज इथं आहात तुम्ही. हालेलुया. तर ते जेवण जर आम्ही केलं तर आम्ही मरून जाऊ. जास्त दिवस जेवण नाही केलं तर आम्ही मरून जाऊ. पण काय खाल्लं हे आम्हाला आठवत नाही, पण ते जे खाल्ले त्याच्याद्वारेच आम्ही